फेसबुक लाईव्ह मध्ये माझ्या सर्व मित्रांना सस्नेह नमस्कार. मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेला आहे. प्रामुख्याने सन 1960-61च्या दरम्यान राज्याचा पहिला अर्थसंकल्प 11 जुलै 1960 रोजी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी सादर केलेला होता. जवळपास 13 वेळा त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यानंतर मधुकररावजी चौधरी साहेब यांनी 5 वेळेस, दिवंगत शंकररावजी चव्हाण साहेब यांनी 1 वेळेस, त्यानंतर रामराव अधिक साहेबांनी 8 वेळा, त्यानंतर सुशीलकुमार शिंदे साहेबांनी 9 वेळेस, त्यानंतर दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी 1 वेळा, एकनाथरावजी खडसे साहेबांनी 3 वेळा, जयंतरावजी पाटील साहेबांनी 10 वेळा, महादेवराव शिवणकर यांनी 2 वेळा, त्यानंतर सुनीलजी तटकरे साहेब यांनी 1 वेळा आणि सुधीरजी मुनगंटीवार यांनी 6 वेळा आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 1 वेळा असे अर्थसंकल्प जाहीर केलेले आहेत. 1960-61 ते आता 2025-26 म्हणजे राज्याचा आजचा जो अर्थसंकल्प होता तो साधारणतः 81वा हा अर्थसंकल्प राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, लोकप्रिय अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी हा अर्थसंकल्प आज या ठिकाणी मांडलेला आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे असं म्हटलं तर या ठिकाणी धाडसाचं ठरणार नाही. आणि म्हणून अर्थसंकल्प विकासाचा, निरंतर प्रगतीचा अशा पद्धतीनं आजच्या या अर्थसंकल्पाच्या संबंधानं या ठिकाणी आपल्याला त्याचा उल्लेख करता येईल. राज्यस्तरीय सर्वसाधारण नियत व्ययाची विभागनिहाय विगतवारी या ठिकाणी जर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर सन 2025 ते 2026 चा राज्यस्तर सर्वसाधारण विभागनीय नियतव्यय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. महिला बाल विकास या विभागाला साधारणतः 31,907 कोटी एवढा मोठं म्हणजे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. ऊर्जा विभागासाठी 21,534 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम, रस्ते, सार्वजनिक उपक्रम वगळून 19,079 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. जलसंपदासाठी 15,932 कोटी रुपये या ठिकाणी अर्थसंकल्पात दिलेले आहेत. ग्रामविकाससाठी 11,480 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. नगर विकास या महत्त्वपूर्ण विभागासाठी 10,629 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. कृषी विभागासाठी 9,710 कोटी रुपये, नियोजन विभागासाठी 9,060 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. इतर मागास बहुजन कल्याणासाठी 4,668 कोटी, मृद व जलसंधारण विभागासाठी 4,247 कोटी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागासाठी 3,875 कोटी, सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,827 कोटी रुपये, गृह विभाग परिवहनासाठी 3,610 कोटी रुपये, शालेय शिक्षण विभागासाठी 2,959 कोटी,
सामाजिक न्याय विभागासाठी 2,923 कोटी, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्यासाठी 2,517 कोटी, वन विभागासाठी 2,507 कोटी, गृह विभाग पोलीस यांच्यासाठी 2,237 कोटी, नियोजन रोजगार हमी योजनेसाठी 2,205 कोटी रुपये, पर्यटन विभागासाठी 1,973 कोटी, उच्च शिक्षणासाठी 810 कोटी रुपये, दिव्यांग कल्याणासाठी 1,526 कोटी, सार्वजनिक बांधकाम रस्ते सार्वजनिक उपक्रमासाठी 857 कोटी, तंत्र शिक्षणासाठी 2,288 कोटी, सार्वजनिक बांधकाम इमारतीसाठी 1,337 कोटी, सामान्य प्रशासन विभागासाठी 1,299.50 कोटी, गृहनिर्माण विभागासाठी 1,246 कोटी, सांस्कृतिक कार्यासाठी 1,186 कोटी, माहिती व तंत्रज्ञान या विभागासाठी 1,052 कोटी, उद्योगासाठी 1,021 कोटी, सहकार विभागासाठी 855 कोटी, अल्पसंख्याक विकासासाठी 812 कोटी, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यासाठी 807 कोटी रुपये, वस्त्रोद्योग या विभागासाठी 774 कोटी आहेत, विधी आणि न्याय विभागासाठी 759 कोटी रुपये, फलोत्पादन विभागासाठी 708 कोटी रुपये आहेत, मदत व पुनर्वसन विभागासाठी 638 कोटी रुपये आहेत, माहिती आणि जनसंपर्क विभागासाठी 547 कोटी आहेत, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयासाठी 547 कोटी आहेत आणि क्रीडा विभागासाठी 537 कोटी रुपये आहेत, अन्न व नागरी पुरवठा विभागासाठी 526 कोटी, गृह व बंदर विभागासाठी 484 कोटी, महसूल विभागासाठी 474 कोटी, लाभ क्षेत्र विकासासाठी 411 कोटी, पणन विभागासाठी 323 कोटी, पशुसंवर्धन विभागासाठी 390 कोटी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागासाठी 245 कोटी रुपये, मत्स्य व्यवसाय विभागासाठी 240 कोटी रुपये, वित्त विभागासाठी 208 कोटी रुपये, कामगार विभागासाठी 171 कोटी रुपये, गृहराज्य उत्पादन शुल्क विभागासाठी 153 कोटी आहेत, खार भूमी विभागासाठी 113 कोटी, मराठी भाषा विभागासाठी 225 कोटी रुपये, अन्न व औषध प्रशासनासाठी 57 कोटी आणि दुग्ध व्यवसायासाठी 5 कोटी असा एकूण 19,242 कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विकसित भारत विकसित महाराष्ट्र, विकसित भारत विकसित महाराष्ट्र या सूत्रानुसार विकास चक्राला गती देण्यासाठी राज्याच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासासाठी रूपरेषा तयार झालेली आहे. उद्योग व पायाभूत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्र, सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयासाठी 100 दिवसाचा 7 कलमी कृती आराखडा कायमस्वरूपी राबविणार असल्याचं सुद्धा मंत्री महोदयाने या ठिकाणी जाहीर केलेला आहे. कृषी आराखड्यात संकेतस्थळांचा विकास, सुलभ जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणुकीचा प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांच्या भेटी आदीचा समावेश हा 100 कलमी कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी राज्य सरकारनं जाहीर केलेला आहे. उद्योग विकासाच्या अनुषंगानं विचार केला तर महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्याचं सुतोवाच आज अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे. त्यानुसार 5 वर्षाच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व 50 लाख रोजगार निर्मितीचं ध्येय या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी विशेष करून राज्य शासनाचं आपल्याला अभिनंदन करावं लागेल. केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. 10,000 एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे. मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रोथ हब म्हणून विकसित करणार. वांद्रे, कुर्ला संकुल, कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार, बोईसर या 7 ठिकाणी
आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र निर्माण करणार असल्याचे सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 140 बिलियन डॉलरवरून सन 2030 पर्यंत 300 बिलियन डॉलर तर सन 2047 पर्यंत 1.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आजच्या या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्हा हा स्टील हब म्हणून आता भविष्यामध्ये उदयास येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या खनिकर्म महामंडळाचे जाळं विकसित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत 6400 कोटी रुपयाचं अनुदान या ठिकाणी राज्य सरकारने जाहीर करण्यात आले आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जाच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी केंद्रामध्ये 1,13,000 कोटीची बचत या ठिकाणी करण्याचं धोरण प्रामुख्यानं राज्य सरकारचं आहे. राज्यात महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची सुद्धा स्थापना करणार असल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये नागपूर हे अर्बन हॉट केंद्राची स्थापना या ठिकाणी करण्यात येणार असल्याचं सुद्धा नव्यानं घोषणा अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी केलेला आहे. नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी हा एक वेगळा प्रकल्प या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आज राज्याच्या पायाभूत सुविधेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा देण्याचं राज्य शासनाचं नियोजन आहे. विशेषतः पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विकासासाठी राज्य शासनाचा 26% इतका भाग आज राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी 3रे विमानतळ, वाढवण बंदराजवळ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची स्थानक हे बंदर समृद्धी महामार्गाला सुद्धा जोडणार असल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे. काशीद जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून मांडवा एलिफंटा पर्यंत प्रवासाकरता बोटीसाठी आर्थिक प्रोत्साहन सुद्धा या ठिकाणी धोरण जाहीर करण्यात आलं आहे. प्रामुख्यानं जे तिथले शिल्प आहेत किंवा लेण्या आहेत ते बघण्यासाठी राज्यभरामधून देशभरामधून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक या मुंबईला भेटी देत असतात आणि त्यामुळं हा जो बोटीसाठीचा आर्थिक प्रोत्साहन धोरण आहे ते या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहे. महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यामध्ये 8,400 कोटी किमतीचा बाह्य सहाय्यित शेअर प्रकल्प या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या 450 कोटी रुपये किमतीच्या पर्यावरण प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे 158 कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्याचं आजच्या या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलं आहे. अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करणार असल्याची सुद्धा घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये आहे. आशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा 3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6,589 कोटी रुपये किमतीची 23 कामे हाती घेण्यात येणार आहे. सुधारित हायब्रिड अॅन्युइटी योजनेअंतर्गत 36,964 कोटी रुपये किमतीची 6,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामं या ठिकाणी राज्य सरकार हाती घेणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 सन 2025-26 साठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आले. प्रामुख्यानं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या 3,582 गावांना 14,000 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा प्रकल्प ज्याची किंमत 30,100 कोटी रुपये एवढी आज जाहीर करण्यात आलेली आहे. याला मान्यता या ठिकाणी मिळाली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत ॲग्रो लॉजिस्टिक हब विकसित करणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा निश्चितपणानं लाभ या ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्रात शक्तीपीठ महामार्गाच्या 86,300 कोटी रुपये किमतीच्या 770 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची सुद्धा भूसंपादनाची कार्यवाही या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. ठाणे ते नवी मुंबई
आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग उभारणार असल्याचं सुद्धा आज अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे ते वर्सोवा 14 किलोमीटर लांबीचा आणि 18,120 कोटी रुपये खर्चाचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे. उत्तम ते विरार सागरी सेतू व जोड रस्त्याच्या 55 किलोमीटर लांबीच्या 87,427 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घ्यायचं सुद्धा आजच्या या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलं आहे. पुणे ते शिरूर या 54 किलोमीटर मार्गे लांबीच्या 7,515 कोटी रुपये किमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम आज हाती घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उन्नत मार्ग 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या मार्गाला सुद्धा या ठिकाणी मंजुरी आजच्या अर्थसंकल्पात मिळालेली आहे. मुंबई नागपूर व पुणे महानगरातील नागरिकांसाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित सुमारे 10 लाख प्रवाशांना रोज लाभ या मेट्रोमुळे मिळणार आहे. येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर, पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग या ठिकाणी सुरुवात होणार आहे. येत्या 5 वर्षात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात 6,407 कोटी किमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाला सुद्धा या ठिकाणी हे काम लवकरच हाती घेणार असल्याचे सुद्धा अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे. नवी मुंबई ते उल्वे येथे 1,160 हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 85% काम एप्रिल 2025 मध्ये देशांतर्गत विमान सेवा सुरू करणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण काम या ठिकाणी राज्य सरकारनं हाती घेण्यात आले आहे, जाहीर केलेलं आहे. शिर्डी विमानतळाच्या 1,367 कोटी रुपये किमतीच्या विकास कामांना सुद्धा मान्यता या ठिकाणी दिलेली आहे आणि शिर्डी येथे नाईट लँडिंगची सुविधा सुद्धा लवकरच सुरू करणार असल्याचं सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलं आहे. प्रामुख्याने अमरावतीतील बेलोरो विमानतळाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा सुद्धा सुरुवात करणार असल्याचं एक चांगली बातमी या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट आहे. रत्नागिरी विमानतळाची 147 कोटी रुपये किमतीचे कामं सुद्धा या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहेत. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. 6,000 डिझेल बसचे रूपांतर, बघा अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी घोषणा या राज्य सरकारची आहे. 6,000 डिझेल बसचे रूपांतर CNG आणि LNG बसमध्ये करणार असल्याचं सुद्धा राज्य सरकारनं जाहीर करण्यात आलं आहे. विशेषतः नवीन बस खरेदीसाठी सुद्धा शासनाकडून अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. त्याचबरोबर कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी सुद्धा भरभरून निधी या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा ओघावता उल्लेख या ठिकाणी मी करणार आहे, कारण संपूर्ण अर्थसंकल्पच वाचायचा म्हटलं तर मलाही 2 तास पुरणार नाही आणि म्हणून ठळक ठळक काय मुद्दे आहेत ते या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कृषी व संलग्न क्षेत्रासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7,201 गावामध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 351 कोटी 42 लाख रुपये या ठिकाणी नियतव्यय मंजूर करण्यात आलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, बघा एआयचा जमाना म्हणतो आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला फायदा आणि दुसऱ्या वर्षात 500 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी देण्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं. म्हणजे आता शेतीच्या बांधावर AI आलेला आहे, लक्षात घ्या. जगाच्या बरोबर आपल्याला चालायचंय. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत सुद्धा कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5,036 कोटी रुपये किमतीची कामे या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. जलयुक्त शिवार अभियान
म्हणजे दुसरा टप्पा अंतर्गत 5818 गावामध्ये 4227 कोटी रुपये एवढी किमतीची 1,48,888 कामं घेणार असल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि विशेषतः याला कालमर्यादित स्वरूप राज्य सरकारनं दिलेले आहे. अभियानातील सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करणार. अतिशय या योजनेचं आपण शेतकरी बांधवानं म्हणजे जाहीर स्वागत करणं गरजेचं आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही अनोखी योजना पुन्हा एकदा कायमस्वरूपी राबविणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वता मान्यता या ठिकाणी देऊन जवळपास अंदाजित किंमत 88,574 कोटी रुपये एवढं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि त्याचं लाभ क्षेत्र 3,71,277 हेक्टर क्षेत्रावर याचा लाभ क्षेत्र असणार आहे. नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ या ठिकाणी दिलेला आहे. प्रकल्पाची अंदाजित किंमत 7,500 कोटी रुपये एवढी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. दमनगंगा एकदरे गोदावरी या क्षेत्रासाठी 2,300 कोटी रुपये किमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 TMC पाणी आता उपलब्ध होणार आहे. नदीजोड प्रकल्प ही कुणाची संकल्पना आहे? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आहे. आणि आता हळूहळू केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या नदीजोड प्रकल्प हा किती महत्वाचा आहे. एकीकडे वाहून जाणारे पाणी शेतीला आपण दिलं पाहिजे या भूमिकेतून आता संपूर्ण शासन या ठिकाणी लक्ष केंद्रित करत आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तापी महापुनर्भरण हा 19,300 कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांना याचा विशेष लाभ होणार आहे. कोकणातील उल्हास आणि वैतरणा नदीच्या खोऱ्यातून 54.70 TMC पाणी गोदावरी खोऱ्याला वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. मराठवाड्यातील सुमारे 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी हे पाणी उपलब्ध आहे. म्हणजे आजच्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं मराठवाडा हा सिंचनमुक्त म्हणजे सिंचन युक्त असला पाहिजे ही भूमिका राज्य शासनाची आहे. त्यासाठी खूप मोठा निधी या ठिकाणी राज्य सरकारने दिलेला आहे. सांगली जिल्ह्यातील 200 मेगावॅट क्षमताच्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना 1,594 कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पास सुद्धा या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. भुसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12,332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होऊन हा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. चांगली बातमी राज्य सरकारने या ठिकाणी दिलेली आहे. 38 उदंचल जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार 2.95 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व 90,000 रोजगार निर्मितीचा या ठिकाणी संकल्प राज्य सरकारने आज जाहीर केलेला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती हॉर्स पॉवर पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज. क्या बात आहे. अतिशय एक दर्जेदार योजना म्हणून आपण याचा उल्लेख करता येईल. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या जेवढे काही मोटारी आहेत त्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज देण्याचं राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षासाठी 255 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी जाहीर केलेला आहे. नगरपालिका क्षेत्रातील चला आपलं क्षेत्रात नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 8,200 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प या ठिकाणी हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर बांबू आधारित उद्योगांना आमचे आदरणीय पाशा पटेल साहेब सातत्याने आग्रह राहतात. बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविणार. खऱ्या अर्थानं राज्य शासन तर अभिनंदनास पात्रच आहे, परंतु आदरणीय कृषी मूल्य आयोगाचे राज्याचे अध्यक्ष माजी आमदार पाशाभाई पटेल साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल. त्यांच्या पाठपुराव्यामुळे एवढा भरीव निधी 4,300 कोटी रुपये किमतीला बांबू लागवड प्रकल्प या ठिकाणी राबविणार असल्याचं
राज्य सरकारनं आज जाहीर केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यास पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सुद्धा अर्थमंत्री महोदयानं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. 2100 कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबविणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा 2100 कोटी रुपयाचा प्रकल्प या ठिकाणी राबविणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी 27 जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविणार असल्याचं सुद्धा जाहीर केलेलं आहे. बी बियाणे, यंत्रसामग्री, खते आणि शेतमालाला वाहतुकीसाठी बळीराजा क्षेत व पानंद रस्ते ही नवीन योजना सुरुवात करण्यात आली आहे. आता सामाजिक क्षेत्रासाठी सुद्धा एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची घोषणा आजच्या राज्य सरकारने केलेली आहे. त्यामुळं मी राज्य सरकारचं मनाच्या अंतःकरणातून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे की सर्वांसाठी घरे ही उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करणार. क्या बात आहे. आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुल बांधणीच्या अनुदानात राज्य सरकारकडून 50,000 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे. क्या बात आहे. खूप महत्वपूर्ण बघा, सर्वांना घर असावे ही प्रत्येकाची इच्छा आहे. यासाठी विशेषतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं व्हिजन आहे की सर्वांसाठी घरे. आणि म्हणून राज्य सरकार सुद्धा आता आपली मागणी सुद्धा सातत्याने होती ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये की अनुदानामध्ये वाढ द्या. प्रधानमंत्री घरकुल योजना असेल किंवा रमाई घरकुल योजना असेल की त्याचं बाजारभावामध्ये बांधकाम साहित्याचे दर वाढल्यामुळं याला वाढीव द्यावं ही गेल्या अनेक वर्षापासून इथल्या सामाजिक संघटनांची मागणी होती. राज्य सरकारनं आज त्याला हिरवा कंदील दाखवला असं म्हटलं तर या ठिकाणी धाडसाचं ठरू नये. 50,000 रुपयाची वाढ करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरीसाठी 8,100 कोटी रुपयाचा निधी, त्याचबरोबर पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याचं सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अन्न सुरक्षा योजनेसाठी सप्लाय चेन ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करणार असल्याचं जाहीर केलं आहे. जलजीवन मिशन योजनेसाठी सन 2025-26 मध्ये या योजनेकरता 3,939 कोटी रुपयाचा नियत व्यय या ठिकाणी मंजूर करण्यात आला. राज्यभर सबंध जलजीवन मिशनचे अनेक कामं ग्रामपंचायत स्तरावर मंजूर आहेत. अनेकामध्ये DSR वाढलेला आहे. काही ठिकाणी याच्यात तरतूद करण्यात आलेली नव्हती, मागणी जास्त होती, म्हणून किमान 3,939 कोटी रुपयाचा नियत व्यय आज मंजूर करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी निधी अभावी किंवा काही अडचणी अभावी जे कामं बंद होती त्याला आता गती या माध्यमातून मिळणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे 37,668 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प राबविणार असल्याचं एक महत्वपूर्ण घोषणा या ठिकाणी आदरणीय अजितदादांनी केले आहे. मराठवाडा जनता विकास परिषद तालुका शाखा अहमदपूरच्या वतीने सुद्धा मी या निर्णयाचं स्वागत करणार आहे की मराठवाडा ग्रीड हे गेल्या अनेक वर्षापासूनचं राज्य सरकारचं स्वप्न या ठिकाणी जनतेचं स्वप्न राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा 2 साठी सन 2025-26 मध्ये त्यासाठी 1,448 कोटी रुपये या ठिकाणी नियत व्यय मंजूर करण्यात आलेला आहे. ठाणे येथे 200 खाटाचे, रत्नागिरी जिल्ह्यात 100 घाटाचे संदर्भ सेवा रुग्णालय, रायगड जिल्ह्यात 200 खाटाचे अतिविशेष उपचार रुग्णालय उभारणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. धनगर तसेच गोवारी समाजाकरिता आदिवासी उपयोजनेच्या धर्तीवर एकूण 22 कल्याणकारी योजना, क्या बात आहे, कल्याणकारी योजना राबविणार असल्याचं या ठिकाणी जाहीर केलं आहे. अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे. दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1% निधी राखीव ठेवण्याचं जाहीर केलेलं आहे. विविध समाजाच्या उन्नतीसाठी 18 महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर, अतिशय महत्वपूर्ण घोषणा या ठिकाणी राज्य सरकारने केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,000 लाभार्थी महिलांना
33,232 कोटी रुपयाचे निधीचे वाटप या ठिकाणी झालेलं आहे आणि सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता एकूण 36,000 कोटी रुपये नियतव्यय अनुदानाचा उपयोग करणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेणार असल्याचं सुद्धा जाहीर केलेलं आहे. म्हणजे माझ्या लाडक्या बहिणीनं चिंताग्रस्त होण्याचं कारण नाही, त्यांच्यासाठी पुरेसा निधी या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेला आहे. 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा उद्देश, 24 लाख महिला राज्यामध्ये लखपती दीदी करण्याची नवीन योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यासाठी 150 कोटी रुपयाचा निधी मिळणार आहे. माझ्या लातूर जिल्ह्याचा यामध्ये समावेश व्हावा अशा पद्धतीची आग्रही मागणी आपण लातूरकरांनी करायला हरकत नाही. एक 10 जे मॉडेल जिल्हा आहेत त्यामध्ये लातूर जिल्हा एक व्हावा ही आपली मागणी आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील क्रीडा सुविधांचे नूतनीकरण, क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेत किमान 1% निधी राखीव. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवे हायटेक कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करणार. सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापन करणार. राज्यात 18 नवीन न्यायालयाची स्थापना. पर्यटन व स्मारकीसाठी पर्यटन धोरण 2024च्या माध्यमातून 10 वर्षात पर्यटन क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकासाठी सुद्धा राज्य सरकारने निधी घोषित केलेला आहे. आंबेगाव पुणे येथे शिवसृष्टी प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारकाचे उभारणीचं सुद्धा या ठिकाणी जाहीर केलं आहे. छावा चित्रपटाचं हे यश म्हटलं तर या ठिकाणी धाडसाचं ठरून आहे. छावाच्या माध्यमातून इतिहास समोर आला आणि आज संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारकाला राज्य शासनानं अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे स्मारक उभारण्याचं सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. चैत्यभूमी दादर मुंबई येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकासाठी पुरेसा निधी देण्याचं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 220 कोटी रुपयाचा निधी. आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचं सुद्धा जाहीर केलेलं आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ असलेल्या वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्मारकासाठी आवश्यक असणारा पुरेसा निधी सुद्धा देण्याचं जाहीर केलेलं आहे. सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या निमित्ताने नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्यासाठी विशेष प्राधिकरणाची सुद्धा स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने नाशिक दुर्गम ते सुगम कार्यक्रमाद्वारे 45 ठिकाणी रोपवेद्वारे जोडण्याचं सुद्धा जाहीर केलेलं आहे. दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह अनुवाद अकादमी स्थापन करण्यात येणार असल्याचं सुद्धा जाहीर करण्यात आलं. मित्रो, अर्थसंकल्प 2025-26 यासाठी अगदी शॉर्ट मध्ये जे आपल्याला माहिती कलेक्ट करण्यात आलेली आहे त्याचं एक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन याचं आपण स्वागत या ठिकाणी करावं लागणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीसाठी येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1,13,000 कोटी रुपयाची बचत या ठिकाणी होणार असल्याचं आपल्याला सांगता येईल. स्टील हब गडचिरोली जिल्ह्यासाठी आहे. नागपूर येथे अर्बन हॉट केंद्राची सुद्धा स्थापना आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उद्योगाला चालना देणारा हा खऱ्या अर्थानं बजेट आहे. लॉजिस्टिक धोरण सुद्धा राज्यानं जाहीर केलेला आहे. पायाभूत सुविधेसाठी भरभरून असा निधी या ठिकाणी दिलेला आहे. सामाजिक क्षेत्रासाठी भरभरून असा निधी सर्वांसाठी घरे 2022च्या अनुषंगानं 2025-26 मध्ये हा निधी वाढवून दिलेला आहे. आणि म्हणून राज्य शासनाचं
या योजनेसाठी अतिशय म्हणजे कौतुक करावं तेवढं या ठिकाणी महत्त्व आपल्याला सांगता येईल किंवा त्यांचं कौतुक करता येईल. परकीय गुंतवणुकीसाठी 16 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत 10,000 महिलांना प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी योजना असेल त्याला भरभरून निधी आहे. कृषीसाठी आणि सोबत संलग्न क्षेत्रासाठी सुद्धा या ठिकाणी भरभरून निधी आहे. उद्योग विकास, सामाजिक क्षेत्र, मुंबई महानगर, निर्यात प्रोत्साहन धोरण, अभिजात मराठी भाषा उपक्रम, 100 दिवसाचा कृती आराखडा, विकास चक्र फिरते राहणार, अशा पद्धतीचे एक ब्रीद वाक्य घेऊन या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब, या तिघांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र हे गतिमान आहे, महाराष्ट्राचं विकास चक्र हे फिरतं राहणार आहे, अशा पद्धतीची एक भूमिका या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आणखी जिल्हानिहाय आता हे राज्याचं प्रतिबिंब, राज्याचं म्हणजे अर्थसंकल्प 2025-26 आणि यामध्ये राज्याचं प्रतिबिंब कसं आहे, विविध योजनेला निधी कसा दिलेला आहे, हे प्रामुख्यानं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः मराठवाड्यासाठी आणि विशेषतः त्यातून लातूर जिल्ह्यासाठी म्हणजे राज्य सरकारनं आजच्या या अर्थसंकल्पामध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहेत ते आता पुढं अर्थसंकल्प बघून आपल्याला उद्या परवामध्ये लातूर जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे त्यावर या ठिकाणी चर्चा करता येईल. खऱ्या अर्थानं राज्य सरकार, राज्य शासन, महाराष्ट्र सरकार हे खऱ्या अर्थानं आज प्रगतीच्या दिशेनं जाण्यासाठी आज आपण भरभरून अशा पद्धतीचं राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी सबंध जनतेने सुद्धा या राज्य सरकारच्या विविध योजनेचं आपण स्वागतच केलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता बोलून दाखवत आहे. लातूर जिल्ह्यासाठी विशेषतः मराठवाड्यासाठी काय त्याचं मी पुन्हा एकदा तपशीलवार माहिती पुढच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुढील 2-3 दिवसामध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तूर्त आजचं हे राज्य सरकारचं जे आज जे अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी जे सादर केलेला आहे, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला पुढील काळासाठी हा प्रगतीच्या दिशेने नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मी व्यक्त करून मी माझं फेसबुक लाईव्ह आजच्या या माध्यमातून थांबवणार आहे. सर्वांनी अतिशय तन्मयतेने या माझ्या फेसबुक लाईव्ह ऐकला, अर्थसंकल्प काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल माझ्या फेसबुक लाईव्हवरील मित्रांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणातून स्वागत करतो. पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण भेटूया एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. 1 तास 38